मीरा भाईंदर शहरामध्ये एका शेतकरी कुटुंबाची आर्थिक फसवणूक ही 7-11 हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून करण्यात आली असल्यामुळे त्या कुटुंबावर अन्याय होत असल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे। या शेतकरी कुटुंबाने पोलिसांकडे मदत मागितली असता पोलिसांनी देखील त्यांची मदत न केल्याचा आरोप करण्यात येत आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती। या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी अनेक गंभीर आरोप 7-11 हॉटेल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवर तसेच तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांवर देखील आरोप केले आहेत। या पत्रकार परिषदेमध्ये फसवणूक झालेला शेतकरी कुटुंब देखील उपस्थित होता। मनसेकडून घेण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेमध्ये नेमका कोणता विषय होता व शेतकरी कुटुंबाचं यावर काय म्हणणं आहे ते पाहूयात। तुम्ही जी माहिती दिली आहे त्याच्यामध्ये जे चुकीची नोंद आहे त्याचा क्रमांक 677 आहे आणि जो मोबदला आहे 689 या दोन्ही फेरफार बद्दल जरा सविस्तर माहिती द्या। कसं आहे 641 जो फेरफार नोंद झाला होता त्याच्यामध्ये सदर माळी कुटुंबे यांची वारस नोंद झाली होती। नामदेव माळी यांचे पती आणि यांचे वडील होते, यांच्या गंगाबाई आहेत या नामदेव माळी यांच्या पत्नी कैलासवासी, आणि हे आहेत विनायक माळी जे एक आदिवासी कुटुंब आहे, मराठी शेतकरी आहेत। यांचं कुटुंबाचा उदरनिर्वाह हा शेती या माध्यमातून चालू होता। त्यानंतर 677 हा अचानक असा तहसीलदारांकडून ऑर्डर आली ज्याच्यामध्ये 70 व जो महसूल अधिनियमानंतर कुल कायद्याला जर पैसे दिले जातात शेतकऱ्यांना, ते सदर माळी कुटुंबियांना एकही रुपये न देता सदर फेरफार करण्यात आला। आणि त्यानंतर वेलकर जे गजानन वेलकर होते त्यांच्या मार्फत कुल मुक्तियारधारक 7-11 चे डायरेक्टर यांनी हा खटला चालवला होता। त्यानंतर ज्यावेळी ह्यांची नावं उतरवण्यात आली त्यावेळी 7-11 चा एक डायरेक्टर 7-11 च्या दुसऱ्या डायरेक्टरला सदर मिळकत विकतो आणि त्याची नोंद 689 द्वारे सदर फेरफारमध्ये मेजर 7-11 हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड असं नाव चढवलं जाते। हा सर्व गैरप्रकार तुम्ही महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आणून दिलाय का? आता हे सदर आदिवासी कुटुंब आहे, यांनी तिथे बऱ्याचशा चक्रा मारल्या, आमचं नाव का उतरवलं, कशामुळे उतरवलं, तर त्यांना ठोस कोणत्याही प्रकारचं उत्तर मिळालं नाही। त्यावेळी सन्माननीय राजसाहेब ठाकरेकडे यांनी एक दाद मागितली। गेल्या आठवड्यामध्ये त्यांनी एक पत्र पाठवलं की साहेब असं असं घडलंय। मग सदर सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी आमचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष श्री अविनाश जाधव यांना कळवलं। त्यानंतर आम्ही सदर विषयाबाबत थोडा अभ्यास केला, आमच्या वकिलांनी अभ्यास केला आणि सदर पत्रकार परिषदाद्वारे यांना न्याय मिळवून द्यायचं आमच्या पक्षाने ठरवले। आणि तसंच सदर कृत्य करणारे जे तलाठी आणि मंडळ अधिकारी आहेत यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई व्हावी, तसेच त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा अशी मागणी पत्राद्वारे पोलीस उपायुक्त यांना देण्यात आलेली आहे। सद्यस्थितीत या जमिनीवर ताबा कोणाचा? सध्या स्थितीमध्ये सदर मेजर 7-11 हॉटेल्स यांचा ताबा आहे आणि या शेतकऱ्यांना तिथून बाजूला करण्यात आलेले आहे। तुमचं नाव सांगताय? माझं नाव संगीता विनायक माली, मी विनायक नामदेव माली यांची पत्नी आहे। आमची जागा फाउंटन हॉटेलच्या पाठीमागे जी होती ती शेती करत होती। माझी सासू जेव्हापासून लग्न झालं तेव्हापासून ती शेती करत होती, पण आता ह्या 4-5 वर्षामध्ये त्या नरेंद्र मेहता आमदारांनी ती जागा आमची हिसकावून घेतली। त्याच्यामध्ये आम्हाला एकही मोबदला काही दिलेला नाही। माझा नवरा आता सगळं वाढवायचं काम करतोय, सासू माझी घरात धुण्या भांड्याचे काम करते, अशामुळे आमचं उदरनिर्वाह चालू आहे। पण आम्हाला न्याय मिळण्यासाठी आम्हाला कोणाकडे हे नव्हतं, कारण का आम्ही गरीब होतो। आम्हाला पैशाचं खर्च करण्यासाठी आमच्याकडे तेवढे पैसे नाही आहेत, म्हणून आम्ही राज साहेबांकडे विनंती केली का आम्हाला त्यांनी न्याय मिळवून द्यावा। म्हणून आज आम्ही त्यांच्याकडे अर्ज केला, 8 दिवसापूर्वी अर्ज केला। त्याच्यासाठी त्यांनी आम्हाला हक्क मिळवण्यासाठी आज आम्हाला मदत केली, त्याच्यासाठी आम्ही इथे जमलो आहोत व त्याचा हक्क आम्हाला मिळवून द्यावा, आमची ही विनंती आहे। तुम्ही या संदर्भात पोलिसांकडे तक्रार केली होती, पण तिथे कोणी आम्हाला विचारत नाही का, आमची तक्रार पण कोण नोंद करून घेत नाहीये, कारण आमदार असल्यामुळे आमचं त्याच्या पुढे काही चालत नाहीये।